सो गाईस, मी आलोय परत एकदा किचनमध्ये. दिवस येत ना दिवस आणावा लागतो, हे लक्षात ठेवा. दिवस येत नाही, दिवस आणावा लागतो तुमचा. कसं काय मंडळी, मी साहिल रमेश कोपकर स्वागत करतो तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये साहिल कोपकर ब्लॉग्समध्ये. सो काल आपण फायनली कॅमेरा घेतला ठेवला आहे. सो आता निघालो आपल्या कामासाठी. काल शॉपिंग वगैरे होती भावाची वगैरे, आणि मग ते कालच निघून गेले. म्हणून त्याच्यासाठी सुट्टीवर घेऊन गेलेलो. आणि कॅमेरा पण घ्यायचा होता. कालचा दिवस पण चांगला होता, संकष्टी होती चांगली पहिलीच. सो तेही झालं. आपला साधारणतः 1 महिना होऊन गेला आपल्या डेली ब्लॉग्सला, डिसेंबरपासून चालू केलेलं. सो आता निघालो आम्ही शोरूमसाठी. सो निघूया. काहीच आहे बघा, या गाडीचं पूर्ण खोललं, याचं काम मेन आहे. ओलाचं अजून मेन काम झालं नाही, आणि त्या कामचं पूर्ण डेपडाऊन झाले. ते पूर्ण जे मेन लागतं ते मागवलं आहे बॅटरीचं. ते इथचं तर पूर्ण बघा खोललं आहे, ते मेन काम आहे. ते काम शोरूमला येऊन बसलो. एक गाडी बंद पडले, तिकडे गेलेत ती रिपेअर करून मग या गाडीचं वगैरे काम करायचं. बोलो बसून आहे बोलो कंटेनमेंटमध्ये आज काहीतरी. हे बघा अजून मग गाड्या आहेत तेवढ्या भेट. विचार केलेल्या गाड्या कमी होतील, पण साला त्यांचं काम एवढं आहे ना, होतच नाही लवकर. वाटलेलं आलेल्या गाड्या की पटापट पाठवून उठून जातील, पण नॉट इझी यार. ती एक बोल आज लवकर आली ती उद्या द्यायची. ते काय काय जण अशी घाईवरती येतील, काय काय जणांची अशी काम आहेत ना की होतच नाही. त्या बोला पूर्ण डिपडाऊन त्यांचे साहित्य मागवले, ते पण येत आहेत. त्याच्यामुळे आलो, साफसफाई वगैरे केली, देवबत्ती वगैरे केली आणि बसलो. आता हे आलं की हे बाकीचं काम करून हे पूर्ण 25 करून टाकतील काम. 25 एकदम हो जाएगा. ये होने और एकदम आराम आराम नहीं. वो गाड़ी है, वो गाड़ी है तो हो जाएगा. मी और बाबा आए हम लोग. आम्ही आलो आहे असंच, कस्टमरचं काम होतं गाडीचं ते करायला, आणि बाबा गाडी चालवतोय. मस्त एरोली साईडला आलेलो, गाडीचं काम वगैरे असतं. बाबा बोलला चल तर घेऊन आलो. बोलो जरा शूट करूया काय फिरतोय ते तुम्हाला दाखवूया. आपली इलेक्ट्रिक घेऊनच आलो आहे. त्या साईडला आलो मी खूपदा. पहिलं झोमॅटो एकदा मारायचो मी, तेव्हा एकदा एक डिलिव्हरी होती, तो इकडनं गेलेलो. भारी आहे. सो गाईस, मी आलोय परत एकदा किचनमध्ये. सो किचनमध्ये याचं एकच रिझन आहे की मला तलब लागली. जी तलब लागली ना, ती म्हणजे आपल्या प्रोटीन शेकची, जे मी बनवत असतो. त्याच्यासाठी आज डझनभर केळी घेऊन आलो. बोलो उद्यासाठी पण होते. सो मी काय करतो, सर्व घेतो साहित्य आणि सुरुवात करतो त्याला. कसं आहे ना, इंस्टाग्रामचं एक ह्या तोतऱ्यापणाचा अल्गोरिदम असतो, जो की आहे ना चेंज. भाई मग हे कुठे गेलं? भांडा 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 हा तिकडे दे. सो आहे ना, इंस्टाग्रामचा आहे ना अल्गोरिदम असा येतोय मला आता की डेली ब्लॉगचा, कन्सिस्टन्सीचा, सक्सेसचा, मी ठेवाल वगैरे, सौरभ जोशी यांचे व्हिडिओज असे येतच असतात की थांबायचं नाही ते. सो एक त्याच्यावरून शिकायला पण भेटतंय की भाई इंस्टाग्राम जर आपण चांगलं काय बघतोय तर चांगलं प्रोव्हाइड करते ना, एक चांगलं इंस्टाग्राम. नाही तर इंस्टाग्राम भेंडी कधी कधी असे करताना काय सांगायचं, तर ते इग्नोर करायचं भाई. जे चांगलं आहे ना, मी तर सरळ बोलतो, सोशल मीडिया मधून जे चांगलं आहे ना ते घ्या गोष्टी, जे नाही आहे ना नका घेऊ. आता मी डेली ब्लॉगिंगचा चॅलेंज घेतलाय, जो मी म्हणतात ना की पहिले 10 दिवस मग बाकीचे दिवस, असं चॅलेंज आहे माझा. सो त्याच्यामध्ये मी किती करतोय, माझ्यासाठी पण टफ आहे की बघा आपलं पीनट बटर माझ्यासाठी पण टफ आहे, बिकॉज ऑफ तो एक चॅलेंज आहे माझ्यासाठी डेली व्हिडिओज अपलोड करणं. बट भाई अपन छोड़ेगा नहीं इसको, ये ना अभी लत लग चुकी है मेरे को भाई, छोड़ेगा नहीं साला. दिवसभर एक भी वीडियो नहीं बनाया ना मैं, रात को आके संध्याकाळी येऊन 2 मिनिटं 10 मिनिटं तुमच्या समोर बडबडेन, व्हिडिओ टाकेन, पण कन्सिस्टन्सी सोडणार नाही. शब्द पण बरोबर आला की नाही? कन्सिस्टन्सी सोडायची नाही. कोणीही किती बोलू दे, कोणीही काही करू दे, मला जे करायचंय ते मी करणार. विषय संपला. दूध घेतलं, पीनट बटर आपलं इथं आहे. अजून काय राहिलं? कॉफी इधर आहे, सॉरी बोलू घ्या ना.
कॉफी नेसकॅफे शुगर, ठीक आहे, पीनट बटर शुगर. काहीतरी गोंधळ केलाय मी, त्यानंतर उचलावं लागेल मला. हा, तर मी कुठल्या टॉपिकवर होतो? तलब लागले मला, तलब. हा, मला खूप घाणेरडी तलब लागले खाण्याच्या बाबतीत, समजत नाही का. मला वाटतं मी रात्रीचं जेवतो हे ना, तर लय भूक लागते दिवसभरात. सकाळी पण मी नाश्त्याला काय घेतो माहिती का तुम्हाला? आपलं हे बघा, ज्यांना ज्यांना टाइम नाही भेटत ना नाश्ता सकाळी बनवायला किंवा उशीर वगैरे होतोय, आणि ज्यांना वाटते केलॉक्स वगैरे खाऊशे ना वाटत, तर मी खरं सांगतो हे घ्या. कारण ह्याच्यामध्ये हे जे इन्ग्रेडियंट्स आहेत ना ते आहेत भाई, ते काय बोलतात ते, विथ ऑर्गॅनिक जेरी अँड डेट्स. जेरी अँड डेट्स आहेत हा भाई, मी खातो, मला भेटतात ते चवीला मस्त एकदम. लब्बा लब्बा याला गब्बा, एकदम टेस्टी. खाणे का ब्रो, दबा के खाणे का. सकाळी गप दुधात टाकून ठेवायचे मस्त की झाले की खाऊन टाकायचे, टेस्टी एकदम. पाहिजे त्याच्यात तुम्ही बनाना पण टाकू शकता, माझं इफ नीडेड, इफ नीडेड. मला आहे ना, मी कधीच्या काली भूक लागली तर खातो रे. मला रात्रीच्या तर ना खरं बरं वाटते, सिरियस सांगतो, बरं वाटतं. मला रात्रीचं खायला नाही दिलं ना, मग हा चॅलेंज आहे माझ्या स्वतःसाठी. म्हणजे असं नाही की चॅलेंज घेतलं वगैरे, असं स्वतःसाठी चॅलेंज आहे. मी सिरियसली रात्रीचं 7 नंतर उपाशी म्हणजे न खाता राहू शकतो का? काही शुगर टाकतोय मी, टाकतो. पहिल्या व्हिडिओमध्ये जर कुणी बघितलं नसेल तर जाऊन बघा, ज्याच्यामध्ये प्रोटीन डाएटचं टाकले, त्याच्यामध्ये मी सांगितलं की मी शुगर टाकतो. मला हनी टाकलेली टेस्ट वेगळी येते, सो मी नाही टाकते. हे आणि हेल्दी आहे, हे अनहेल्दी आहे. थोडं साखर नसतं टाकायचं, पण मी बल्किंग वरती वाढीन मी अजून माहित खाणार मी. मला आता चव तलब आले, तलब 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 अशी तलब आले मला. मी काय विसरत नाही ना. मिल्क, शुगर, कॉफी, प्रोटीन बटर, काय आहेच नाही, एवढंच आहे. अरे भरपूर काय टाकू शकतो याच्यात माहिती का तुम्हाला, भरपूर काही. पण आपण हेच टाकणार, ठीक आहे. त्याला गारगार करूया. डोकं कसं गारगार. कंटेंट आहेत ना वेगवेगळ्या प्रकारचे खूप आहेत, चम्मच टाक्या. सो कंटेंटच्या बद्दल बोलत होतो की कंटेंट भरपूर आहे. काही जण डेली मध्ये काय करतात, मतलब शॉर्ट शॉर्ट व्हिडिओज पोर्ट्रेट मध्ये काढतात, की ते नाही घरात एंट्री केली, ऑफिसला गेलो, किंवा घरात एंट्री करताना आधीच फोन तिकडे ठेवतात, एंट्री करतात, ते सर्व स्टँड वगैरे यूज करून ते सर्व करतात. त्याच्यात पण मेहनत आहे भाई. मेहनत कशात नाही अशी कोणती गोष्ट नाही आहे, आधीच सांगतो मी तुम्हाला, सगळ्या गोष्टीत मेहनत आहे. आता तुम्ही जे 9 to 5 जॉब करता, बरोबर आहे. आता मी पण शोरूमला काम आलं, ठीक आहे. सो ते करतोय आणि हे पण करतोय. सो हे जे जॉब आहे ना तुमचं, हे एक जॉब प्रमाणे 24/7. तुम्ही कधीही भाई झोपताना पण डोक्यात कधी कधी विचार असतात कॉन्टेंटचे, की उद्या काय कॉन्टेंट असेल की नाही आपल्याकडे. कॉन्टेंट बोलून कंटेंट आपल्याकडे काय असेल की नाही, तर ते सर्व असतं. पण तुम्ही सिरियसली याच्यामध्ये एकदा पॅशनेट झालात ना भाई, तुम्ही त्याच्यात डुबून गेलात, खतरनाक आहे मग. धडका. सो मग खूप खतरनाक आहे भाई, कारण का एक्सपिरियन्स इथं नाही. एक्सपिरियन्स माणूस आहे. जेवढा आता 1 महिना झाला असेल मला, सिरियसली झालायच. 1 month कम्प्लीट झालाय आपल्याला. त्या बेसिसवर मी तुम्हाला सांगतोय की कंटेंट बनवा भाई, सगळेजण व्लॉग बनवा. शॉक लागला असेल सॉरी, बट सर्वजण उठा, सकाळी व्हिडिओ बनवा. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग, खत्म बात. मी तर जास्त माझं हे देतो, कसं काय मंडळ वगैरे ते मी बनवले माझ्या स्वतःसाठी, की भाई आपल्या स्वतःसाठी काहीतरी असलं पाहिजे, म्हणून मी तुम्हाला आवर्जून सकाळी आवाज मारतो, कसं काय मंडळी. आला ना असं आपुलकीचा आवाज, कसं काय मंडळी. ते सर्व. तर हे पिल्यानंतर डोकं कसं गर 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 गर. आ गए शौर्य सेठ, थोडासा लेट आया, खतम कर. तिकडे टाक किचन मध्ये.
सो आपला टॉपिक होता कंटेंटचा. कंटेंट बरेचसे आहेत, कंटेंट बनवा. जेवढं चान्स भेटेल ना, जेवढं तुम्ही बसून राहाल, काढा फोन आणि बनवा. आणि कोणते 4 लोक, हे काय अवतार असं कसं चाललंयस भाई, याला नाही बोलत आहे मी, हा कसा गेला त्याच्याबद्दल बोललो. कोणते 4 लोक, काय करणार आहेत ते 4 लोक? खायला देणार आहेत. जॉबला तुम्ही जातात, तुम्ही कमवता, तुमचं डोकं आहे, बरोबर. मी हे म्हणत नाही जॉब सोडेन कंटेंट म्हणून, ते करता करता का. मी कॅमेरा घेतला कालचा आपला, मी हे सर्व करतोय, मी जॉब करून करतोय. तो ते करतोय का, एक हे ठेवले रे भाई की झालं पाहिजे आपलं. एक सिरियस बोलू, कोण करे ना मेहनत स्वतःसाठी नाही करत. मुलांमध्ये जास्तीत जास्त, सगळ्यांमध्येच असतं, स्वतःसाठी मेहनत नाही करत. जे खरंच कमी वयापासून सुरुवात करतात ना, त्यांनी खूप काही ऐकलेलं असतं बाहेरच्यांचं. खूप खूप जगात जेवढे जण बोलतात, ऐकवतात, जे तुम्ही 4 लोक बोलतात, जे ऐकलेत ते 4 लोकांचं, त्यांचं ऐकून ते स्वतःसाठी करतच नाही हे कॉन्टेंट वगैरे, किंवा मी स्वतः. हे आपले आई वडील आहेत ना भाई, आपल्या आई वडिलांना वाटलं पाहिजे की पोरगा पायावरती उभा आहे आणि तो हे करू शकतो ना, ते आपल्या खानदानीत कोणी नाही केलंय. समजलं का. असं करा ना भावानो, तुम्ही करा चालू. खानदानीत कोणी नाही केलं असं करा. मी तर बोलतो सगळ्यांनी करा, कंटेंट चालू करा. बेस्ट आहे बेस्ट. तुम्हाला जे शूट करायला जमणार ते करा. मी बघा, मी बडबडतो, मी बडबडलेलं टाकेन, पण मी कन्सिस्टन्सी ठेवेन. कन्सिस्टन्सी एवढी सक्सेसची की आहे ना भाई. 0 पासून सुरुवात होती, 100 पर्यंत आलेलो मी. ते मग कन्सिस्टन्सी नव्हती तेव्हा. नॉर्मली असंच काय पण टाकायचो मी तेव्हा स्टार्टिंगला. पण ते 100 पासून जी मी सुरुवात केली ना, आताचे जे सबस्क्रायबर्स आहेत ना, ते कन्सिस्टन्सीमुळे. मी ज्या सुरू केलेल्या कन्सिस्टन्सीमुळे शॉर्ट्स व्हिडिओच्या, त्याच्याने एक वेगळा मोटिवेशन भेटला. आणि आता ह्या महिन्याभराच्या ह्याच्याने तो वेगळाच मोटिवेशन आहे. कारण का जर 21 दिवस सलग मी जर करू शकतोय ना, 21 दिवसाच्या पुढे घेऊन गेलोय, आता कंटिन्यू करेन. जर मला समजा नाही कंटेंट भेटत आहे, रात्री येऊन तुमच्या समोर आपण बोलू ना भाई, आपापसात बोलू. मी जसं तुमच्याशी बोलतोय ना, तुम्ही कमेंट मध्ये सांगा, मी 2 कमेंटला रिप्लाय करेन. से यार ना आपला कोंबो. सो आता आपण हे संपूया आणि थोड्या वेळातच भेटू. हा, फ्रेश होऊन आलो, म्हणजे खाऊन घेऊन ज्यूस वगैरे प्यायला. ठीक आहे. सो कन्सिस्टन्सी ठेवा. जर कोणी चालू करते 2026मध्ये, मी जास्त नाही शॉर्टमध्ये घेतो, शॉर्टमध्येच घेतो, की जर सुरुवात करते ना तर डायरेक्ट कॅमेरा घ्या, पहिले व्हिडिओ बनवा, सुरुवात करा. मी इंस्टाग्रामला जे मी पोस्ट करतो शॉर्ट्स व्हिडिओमध्ये, ते मी बाईकचे करतो, स्वतःचं नाही करत मी. व्लॉग फक्त डेली व्लॉग टाकतो. माझं हेच चालू आहे. सो तुम्हाला जे करायचं आहे ना ते सुरुवात करा. हे नका करू माझा दिवस येईल, हा दिवस येईल, तो दिवस येईल. दिवस येत नाही, दिवस आणावा लागतो. हे लक्षात ठेवा. दिवस येत नाही, दिवस आणावा लागतो. तुमचा मेहनत तुम्ही काय करता त्याच्यावरती आपले दिवस येतात, ते आणावे लागतात. सो त्याच्यासाठी परिश्रम करा, मेहनत करा. असं बोलून नाही 2026 माझा आहे बोलून नाही होणार. कराल तर तो तुमचा होईल. ठीक आहे. सो जर तुम्ही उतरताय, सुरुवात करा यार. घ्या कॅमेरा, घ्या काय करायचं ते. कुठल्याही फील्डमध्ये काय करता ना, फक्त उठा, सुरुवात करा. ठीक आहे. सो आजच सर्व काही बोलून चालणार नाही आपल्याला. पुढे कुठे आपल्याला अजून खूप काय बोललं पाहिजे. जशी टॉकिंग स्ट्रीम होते, लाईव्ह स्ट्रीम, तशी आपण टॉकिंग व्लॉग्स पण बनवू शकतो ना. आपण वेगळंच काहीतरी बनवू. सो ते बनवू नंतर. सो आजचा व्लॉग मी इथेच एंड करतो. हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा. कमेंट करा. तुम्हाला जर माझ्याशी बोलायचं असेल तर कमेंट करा बिंदासमध्ये, मी कमेंटचे रिप्लाय करेन. सो कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आपले व्हिडिओज तुम्हाला येतील ते समजतील. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. स्टे सेफ अँड स्टे राईट. बाय बाय.